Hello friends, welcome once again and let's start with the discussion of gravitation. लास्ट लेक्चर थोडंसं रिवाइज होतंय का बघा. आपण लास्ट लेक्चरला ग्रॅव्हिटेशनमध्ये ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा पॉईंट महत्त्वाचा बघितलेला होता. आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ही जर हाईट वाढेल तर ती कमी होते किंवा डेप्थ आपण जाऊ तर तरीसुद्धा कमी होते असं बघितलेलं होतं. त्याची मॅथमॅटिकल रिलेशन्स बघितली होती, त्या दोघांच्या मधलं ग्राफ बघितला होता, आपण दोघांच्या मधलं रिलेशन बघितलं होतं, रेशो बघितलेला होता आणि त्याच्या रिलेटेड एक दोन एक्झाम्पल पण आपण सॉल्व केलेली होती. आता थोडंसं आपण सेम कालचीच कंडिशन घेऊया, फक्त त्याच्यामधलीच तिसरी कंडिशन आहे ही. सो व्हॅरिएशन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ लॅटिट्यूड असं घेऊया आपण. काल आपण अल्टिट्यूड घेतलं, ज्याला की आपण अल्टिट्यूडलाच हाईट असं म्हणतो, बरोबर. त्याच्यानंतर डेप्थ म्हणलं होतं, स्मॉल डी घेतलेलं होतं आपण, ज्याच्यामध्ये स्मॉल डी दॅट इज डेप्थ घेतलेलं होतं. आज आपण थोडंसं लॅटिट्यूड कन्सेप्ट घेऊया. लॅटिट्यूड थोडंसं मी हेडिंग लिहितो, व्हॅरिएशन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ लॅटिट्यूड. व्हॅरिएशन ऑफ acceleration due to gravity with latitude. आता लॅटिट्यूड म्हणजे काय तर एक अँगल आहे, अँगल थिटा किंवा फाय म्हटलं तरी सुद्धा चालतं. काही बुकमध्ये नोटेशन फाय आहे, काही बुकमध्ये नोटेशन थिटा आहे. आता या पॉईंट्स थोडीशी गंमत बघा, म्हणजे आपलं जे ॲक्च्युअल टेक्स्टबुक आहे किंवा इव्हन 12ची जी नोट्स आहेत त्यामध्ये थोडंफार एक्सप्रेशन हे वेगळ्या पद्धतीनं मांडलेलं आहे. एक दोन स्टेप सॅटिस्फाईड होत नाही आहेत, मला त्या झालेल्या नाही आहेत. त्यामुळे मी थोडंसं हा जो पॉईंट आहे तो NCERT आणि CBSEचा जो काही रेफरन्स आहे त्याच्यामधनं हे तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न करतो. आपलं फायनल इक्वेशन सेम येतं आहे, पण टेक्स्टबुकमध्ये काही स्टेप्स ह्या सॅटिस्फाय होत नाही आहेत. तुम्ही हवं तर एकदा चेक करून बघा. टेक्स्टबुकमधली एक स्टेप आहे, मी हवं तर ती डिफाईन करतो तुम्हाला, तुम्ही स्वतः एकदा चेक करा. AR इज इक्वल टू A cos थिटा. ही स्टेप सॅटिस्फाय होत नाही टेक्स्टबुकमधली. तुम्ही जर चेक केलं, डायग्राम बघा, डायग्रामप्रमाणे कॉस थिटाचा फॉर्म्युला अप्लाय करून बघा. आपल्याला माहिती आहे की कॉस थिटा म्हणजे ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनियस. सो वेन वी अप्लाय द फॉर्म्युला ऑफ द कॉस थिटा इन दॅट पर्टिक्युलर डायग्राम, सो वी कॅन नॉट गेट द सॅटिस्फाईड आन्सर. दॅट्स वाय आय एम निग्लेक्टिंग द एक्सप्रेशन फ्रॉम द टेक्स्टबुक. ओके, पण तेच मी तुम्हाला दुसरं आणि दुसऱ्या पद्धतीने डेफिनेटली समजेल अशा भाषेमध्ये तुम्हाला मी सांगेन. ओके, सो डोंट वरी. सो सगळ्यात पहिल्यांदा मी हवं तर टेक्स्टबुकमधील लॅटिट्यूडची डेफिनेशन लिहितो. लॅटिट्यूड म्हणजे काय? इट इज अन अँगल मेड बाय, इट इज लॅटिट्यूड लिहितोय आपण, लॅटिट्यूड इट इज अन अँगल मेड बाय रेडियस वेक्टर. रेडियस वेक्टर म्हणजे काय? सिंपल रेडियस. अँगल मेड बाय रेडियस वेक्टर ऑफ एनी पॉइंट फ्रॉम सेंटर ऑफ अर्थ विथ द इक्वेटोरियल प्लेन, विथ द इक्वेटोरियल प्लेन. बघा, आज बरंच शिकायचं आहे, बरंच काय काय नवीन नवीन शिकायला मिळणार आहे. पहिल्यांदा मी डेफिनेशन लिहिलेली आहे जस्ट बुकमधली बघून, मला डेफिनेशन येत नाही आहेत. ओके, सो इट इज अन अँगल मेड बाय द रेडियस वेक्टर ऑफ एनी पॉईंट फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ विथ द इक्वेटोरियल प्लेन. आता इक्वेटोरियल प्लेन काय आलं, लॅटिट्यूड कसला शब्द आला, अजून पोल एक शब्द येणार आहे. काहीतरी वेगळं वाटतंय, अजूनही तुम्हाला व्यवस्थित समजणं झालं यात काय चालू आहे ते. एक डायग्राम दाखवतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल बघा. ठीक आहे, सो लेट अस कन्सिडर अर्थ. एक अर्थ आहे अशी कन्सिडर करा, म्हणजे आहेच ती, पण इथं कन्सिडर करा टेक्स्टबुकवरती, बोर्डवरती. ओके, एक लक्षात ठेवा, अर्थचा हा जो उभा ॲक्सिस असतो ह्याला पोल म्हटलं जातं. पोल, दिस इज द पोल. पोल उभा असतो ना, पोल 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 लाईटचा पोल, पोल उभा असतो असं म्हणतो आपण. पोल लक्षात राहतं. आणि इकडं वेस्ट टू ईस्ट अशी अर्थ रोटेट होते, हे आपल्याला माहीत पाहिजे. वेस्ट टू ईस्ट अर्थ रोटेट होते. अर्थ थोडीशी इलिप्टिकल असल्यामुळं
बरोबर ती अशी ठीक आहे कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने फिरते, पण आपण असं म्हणूया की थोडीशी कॉन्स्टंट व्हेलॉसिटी व्हॅरिएशन घेऊया 1 2. सो ह्याला बल्गिंग ऑफ द अर्थ म्हटलं जातं. कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे पण आपल्याला दिसतं ना 1 2 हे रोटेशन्स आहेत अर्थचे 3 4 म्हणजे वाटतं की व्हेलॉसिटीमध्ये चेंज आहे, अँग्युलर व्हेलॉसिटीमध्ये चेंज आहे. याला बल्गिंग ऑफ द अर्थ म्हणतात. ओके, मग अर्थ जशी रोटेट होते तसं आपण पण अर्थ बरोबर रोटेट होतोय, पण आपल्याला ते जाणवत नाही आहे कारण आपली आणि अर्थची रिलेटिव्ह व्हेलॉसिटी ही 0 आहे. आपल्या दोघांमध्ये अर्थमध्ये आणि आपल्यामध्ये व्हेलॉसिटीज नाही आहे. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी 0 असल्यामुळे आपण अर्थ बरोबर फिरतोय स्वतः. पण ॲक्च्युअल आपण तुम्हाला एक असं इमॅजिन होतं आहे बघा, एक आपण शाळेमध्ये पृथ्वी असते, ती पृथ्वी घेतली समजा आणि इथे एक छोटासा काहीतरी म्हणूया एक पार्टिकल ठेवला छोटासा, तो ज्याच्यावर थोडासा बसू शकेल थोड्या वेळासाठी, तो ठेवला आणि आपण अर्थ रोटेट केली तर तो काय होईल, तो रोटेट होईल. पण अर्थ जर फास्ट रोटेट केली तर तो बाजूला पडेल ना, बाजूला पडून जाईल तो. याचा अर्थ त्याच्यावरती सेंट्रीफ्युगल फोर्स ॲक्ट होईल. सिंपल. जोपर्यंत तो त्याच्यावरती आपण स्लोली फिरवतो तोपर्यंत ठीक आहे, तो तिथं आहे, सेंट्रिपिटल फोर्स आहे. पण आपण म्हणूया की अर्थ रोटेट झाली फास्ट आणि तो बाहेर पडला, इकडून इथं पडला. सो त्याच्यावरती सेंट्रीफ्युगल फोर्स, सुडो फोर्स, इमॅजिनरी फोर्स अप्लाय झाला. सिंपल. सो अर्थ इज बल्गिंग अबाउट इक्वेटर आणि अर्थ इज रोटेटिंग अबाउट पोल असं म्हणूया. हा पोल आहे अर्थचा, एवढं लक्षात ठेवा. दिस इज द इक्वेटर ऑफ द अर्थ. जी हॉरिझॉन्टल लाईन असते त्याला इक्वेटर म्हणायचं आणि हा इक्वेटोरियल प्लेन झाला बघा. इक्वेटोरियल प्लेन आला का याच्यामध्ये शब्द इक्वेटोरियल प्लेन. आता तुम्ही म्हणाल लॅटिट्यूड हा अँगल आहे, कुठं आहे अँगल. सो इट इज अन अँगल मेड बाय रेडियस वेक्टर. अर्थची रेडियस ही, दिस इज द रेडियस वेक्टर. सो रेडियस वेक्टर ना इक्वेटोरियल प्लेन, दिस इज द इक्वेटोरियल प्लेन असं म्हणतो. दिस इज वॉट, मी जर वरून बघितलं तर मला असं एक गोल दिसतोय ना, गोल गोल, तो प्लेन आहे ना एक प्रकारचा. सो हा जो प्लेन आहे मी वरून बघतोय, मला हा गोल दिसतोय असा. येस, दिस इज द प्लेन. आणि ह्या प्लेनला अर्थच्या रेडियसने एक अँगल केलेला आहे. तो अँगल म्हणजे काय, लॅटिट्यूड. ओके, सिंपल. म्हणजे आपल्याला थिटा इथे मिळाला. सो दिस इज नथिंग बट द लॅटिट्यूड. मग आता हा लॅटिट्यूड इथं मिळाला, ह्याचा अर्थ ही रेडियस इथंच आहे असं आहे का, नाही. ही रेडियस इथं असू शकते पोलवरती, तेव्हा लॅटिट्यूड किती असेल, ऑब्विसली 90 डिग्री असेल. इथं काहीतरी 45 आहे असं म्हणूया आपण, इथं 30, इथं पुन्हा 0 झाला बघा असं म्हणूया आपण. सिंपल. तसंच या साईडला सुद्धा आपण कन्सिडर करू शकतो. सो पहिला क्वाड्रंटमध्ये आपण घेतोय. सो आपण डिफाईन करतोय लॅटिट्यूड थिटा. मग इथं घ्या किंवा इथं घ्या, कुठे घेऊ शकतो. पण आता आपण एक जनरल केस सांगितली, सेंटरला कुठेतरी इथं घेतला. म्हणजे सध्या आपण इथं आहे असं आपण म्हणूया. इथे एक पार्टिकल आहे पी, ज्याचं मास आहे स्मॉल एम. मग पार्टिकल अर्थ जशी रोटेट होणार तसा पार्टिकल पण काय असा रोटेट होणार ना, सर्कल तयार करेल ना तोही प्लेन, ज्याची रेडियस स्मॉल आर आहे म्हणूया आणि ज्याचा सेंटर ओ डॅश आहे म्हणूया आणि हा आरचा सेंटर ओ आहे म्हणूया. सिंपल. आता हा रेडियस आणि याच्यातला अँगल किती असेल, थिटाच असेल ना. सिंपल. हा कॅपिटल आर असेल, रेडियस ऑफ द अर्थ. लक्षात येते का बघा. मग आपण म्हटलं की याच्यावरती सेंट्रीफ्युगल फोर्स ॲक्ट होते, म्हणजे तो या साईडला असेल. सेंट्रीफ्युगल फोर्स किती असतो, mv²/r किंवा mr⍵² ना. आर आता ही रेडियस घेतली पाहिजे. ओके. आता बघा आपल्याला माहिती आहे की अर्थ सरफेसवरती आपण कुठं जरी असलो तरी आपण काय म्हणतोय की आपण अर्थच्या सेंटरकडे अट्रॅक्ट केलं गेलेलो आहे विथ वेट mg. म्हणजे थोडक्यात जर आपण इथं असेल तर आपण अर्थकडे असं अट्रॅक्ट होतोय ना, विथ वेट mg. दिस इज द वेट mg. लक्षात येते का बघा, समजतंय. ही लाईन मी आहे तशी हवं तर एक्सटेंड करतो पुढं. सो हा थिटा असेल तर हा थिटा, किंवा हा पण काय असेल, थिटाच असेल ना. लक्षात येते, समजते डायग्राम इथपर्यंत. सो आपल्याला आता व्हॅरिएशन बघायचं कोणामध्ये, या पॉईंटच्या ग्रॅव्हिटीमध्ये आणि ह्या थिटामध्ये. तर थोडंसं व्हॅरिएशन राहतं, थोडंसं म्हणतो मी. देर इज अ व्हॅरिएशन ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी विथ रिस्पेक्ट टू द लॅटिट्यूड. तुम्हाला लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड असे एक दोन शब्द पुन्हा एकदा मी थोडंसं एक्स्ट्रा नॉलेज सांगतो. लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड दोन्ही अँगल आहेत. एखाद्या
ग्राफ जर आपण कन्सिडर केला एक्स वाय ॲक्सिस आणि एक पान घेतलं, पेज घेतलं, एका पेजवरती आपण ग्राफ काढतोय असं म्हणूया, तर त्या पेजवरच्या प्रत्येक पॉईंटची पोझिशन आपण एक्स आणि वायने दाखवू शकतो. इमॅजिन होतं आहे, एक पेज घ्या आणि पेजवरती एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस ड्रॉ करा, सगळ्या युनिट्स मेन्शन करा, 1 2 3 4 सगळं सेंटीमीटर मीटरमध्ये, आणि कुठं पण एखादा पॉईंट टिपका द्या आणि तो पॉईंट रिप्रेझेंट करा कोऑर्डिनेटच्या फॉर्ममध्ये. कसा रिप्रेझेंट करतो आपण? पी ऑफ एक्स वाय. हे पेज आहे समजा, सगळे मेन्शन केलं आणि समजा इथं पॉईंट आहे, दिस इज एक्स, दिस इज वाय, सो पी इज पी ऑफ एक्स वाय, दिस इज द पोझिशन ऑफ दॅट पार्टिकल. पण हे आपण पेजवर दाखवलं, हेच आपण अर्थसाठी दाखवायचं म्हटलं तर दाखवू शकतो. कारण अर्थचा जर तुम्ही मॅप बघितला, ग्राफ बघितला किंवा नकाशा जर बघितला पृथ्वीचा, तर कुठं तो गोल दिसत नाही नकाशा. तुम्हाला जगाचा नकाशा असा दाखवला जातो, चौकोनीच दाखवला जातो ना, रेक्टँग्युलरचा अडकवला असतो शाळेमध्ये आपल्या, बरोबर. म्हणजे थोडक्यात हे जग आहे असं आपण म्हणूया. शेवटी ही लाईन आणि ही लाईन एकत्र होणार आहे किंवा ही वरची लाईन आणि खालची लाईन अशी एकत्र होते. सो एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस झालं. मग जसे एक्स वाय कॉर्डिनेट्स आहेत तसेच लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड कॉर्डिनेट्स असतात. लक्षात येतं? म्हणजे GPS जे आहे, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, जी की सध्या नासाची डेव्हलप सिस्टीम आहे, नासानं डिफाईन केलेलं आहे GPS मध्ये की अर्थवरती आपण कुठं जरी गेलो आणि आपलं GPS लोकेशन आपण ऑन करून इंटरनेटच्या माध्यमातून जर बघितलं तर आपल्याला पोझिशन दिसते. दिस इज इंडिया, दिस इज समवेअर, दिस इज वाई, दिस इज सातारा, दिस इज सांगली, लाईक दॅट. म्हणजे आधी कॉर्डिनेट्स कॅल्क्युलेट होतात आणि ते कॉर्डिनेट्स त्या सिटीला मॅच केलेले आहेत. सो त्या कॉर्डिनेट्स प्रमाणे ती सिटी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दिसते. म्हणजे एक लक्षात येतं का बघा, की अमेरिका सांगते आपल्याला की तुम्ही कुठे आहात म्हणून. का तर अमेरिकेचे सॅटेलाइट्स वरती आहेत, ते 3 सॅटेलाइट्स आणि आपले कॉर्डिनेट्स आहेत, यांचं मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन होतं आणि आपली एक्स वाय व्हॅल्यू निघते. मॅथचा तो फॉर्म्युला पण आहे, ट्रायलॅटरेशन मेथड वगैरे तुम्ही ऐकला असेल. म्हणजे सॅटेलाइटचे तीन सॅटेलाइटचे त्यांचे कोऑर्डिनेट्स आणि आपले स्वतःचे कोऑर्डिनेट्स, असं दोघांमधलं जर मॅथ सॉल्व्ह केलं की हे आपले एक्स वाय कोऑर्डिनेट्स मिळतात. म्हणजे आपली पोझिशन त्या सिटीला मॅच असते आणि ती सिटी आपल्याला समजते की आपण सध्या कुठे आहोत म्हणून. म्हणजे अमेरिका सांगते. उद्या जर अमेरिकेनं जर त्यांच्या सॅटेलाइटचे जर कोऑर्डिनेट्स चेंज केले तर आपले पण कोऑर्डिनेट्स काय होणार? चेंज होणार. मग आपली पोझिशन चुकीची दाखवली जाईल. म्हणजे सध्या आपण अमेरिकेवरती विश्वास ठेवतोय आणि मग म्हणतो की यस, ही आमची सिटी आहे आणि ही मॅपवरती दिसते, ते बरोबर आहे. उद्या असंही होऊ शकतं की अमेरिका सॅटेलाइटचे कोऑर्डिनेट्स चेंज करू शकते, करणार नाही, बट जर समजा त्यांनी चेंज केले तर आपले कोऑर्डिनेटची व्हॅल्यू बदलणार आहे. मग आपण जाणार एका ठिकाणी, आपल्याला दाखवणार वेगळंच ठिकाण, असं होऊ शकतं. त्यामुळे आपण आता सध्या नासाची GPS सिस्टीम आहे त्याच्यावरती आपली पोझिशन फाइंड आउट करतोय. सो ती पोझिशन लॉन्जिट्यूड आणि लॅटिट्यूड अशा 2 कॉर्डिनेट्समध्ये फाइंड आउट केली जाते. त्यातला एक लॅटिट्यूड आपण इथं बघतोय. ओके, हे थोडंसं एक्स्ट्रा गेलं होतं, एक्स्ट्राचा पार्ट झाला होता. आता थोडंसं येऊया आपण या लॅटिट्यूडकडं. सो लॅटिट्यूड म्हणजे हा एक अँगल आहे, हे तर समजलं आपल्याला, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं डायग्राम पण ड्रॉ केली. डायग्राममध्ये एवढे जे पार्ट्स दाखवलेले आहेत, आय होप की हे पार्ट्स तुम्हाला समजले असतील, ठीक आहे. आता बघा, हा जो पार्टिकल P आहे याच्यावरती सध्या तरी आपल्याला दिसतात की दोन फोर्सेस ऍक्ट झाले बघा. दिस इज पार्टिकल P. एक फोर्स ऍक्ट झाला ज्याला आपण mg म्हटलं, mg, आणि एक फोर्स असा ऍक्ट झालेला ज्याला आपण mr ओमेगा स्क्वेअर म्हणतोय, ठीक आहे. सो हा m आहे, हा m आहे, म्हणजे हे वेट आहे आणि हे सगळंच वेट आहे, बरोबर ना. हा फोर्सच आहे ना, फोर्स म्हणजे वेट म्हणू शकतो अॅनालॉगस. m कॅन्सल केला तर ही ग्रॅव्हिटी झाली r ओमेगा स्क्वेअर, शेवटी ॲक्सेलरेशनच आहे ना. म्हणजे हे वेट पण आहे, म्हणजे वेटचा वेक्टर पण आहेत 2, फोर्सचे पण 2 वेक्टर्स आहेत किंवा ॲक्सेलरेशनचे पण 2 वेक्टर्स आहेत असं आपण म्हणू शकतो. मग चला, हे 2 वेक्टर असे असतील तर ह्यांचा रिझल्टंट कुठं असणार आहे? तर ह्या दोघांच्या मध्ये कुठं तर असेल ना. बघा, रिझल्टंट म्हणजे काय? समजा हा एक A बार आहे आणि समजा हा एक B बार आहे, तर आपण रिझल्टंट कसा काढतो? दिस इज द रिझल्टंट ऑफ A बार अँड B बार. सगळं सिंपल एक मधनं लाईन ड्रॉ करतो, म्हणतो रिझल्टंट आहे. सो सेम तसाच कुठं तर इथं कुठं तर रिझल्टंट असेल ना. सो मी थोडासा रिझल्टंट असं दाखवतो, ज्याला आपण mg डॅश म्हणूया, mg डॅश. ह्या दोघांचा रिझल्टंट. आता तुम्ही म्हणाल की ह्या दोघांचा रिझल्टंट मी असाच का काढला, असा का नाही काढला, असा का नाही काढला? तर याचा अर्थ काय आहे बघा, हे mg जे आहे
आणि हे एम आर ओमेगा स्क्वेअर जे आहे, ह्या दोघांमध्ये जर कंपॅरिझन केलं तर दिस फोर्स इज व्हेरी लार्ज ॲज कम्पेअर टू दिस फोर्स. आता हा फोर्स काय आहे, एम आर ओमेगा स्क्वेअर. एम म्हणजे काय, पार्टिकलचं मास. आर म्हणजे काय, ही रेडियस. ओमेगा म्हणजे काय, 2π/t. टी म्हणजे काय, 24 आवर्स. ते सेकंदात करू शकतो. सो ही सगळी व्हॅल्यू जर आपण फाइंड आउट करायचं म्हटलं तर ही खूप लहान व्हॅल्यू येणार आहे ॲज कम्पेअर टू दिस. मग मला सांगा, ह्या दोन वेक्टरमध्ये हा वेक्टर जर मोठा असेल तर रिझल्टंट कुठल्या साईडला येतो? साहजिकच जो मोठा आहे त्याच्या साईडला येईल ना. लक्षात येते, इमॅजिन होतं. प्रॅक्टिकली सुद्धा आपण सेंटर ऑफ मास सारखं म्हणू शकतो किंवा सरफेस टेन्शनमध्ये सुद्धा कन्सेप्ट आहेत बघा. आता सरफेस टेन्शन तुम्हाला नाही आहे, 12th पार्ट आहे तो. तुम्हाला हे झालेला आहे, सेंटर ऑफ मास झालेला आहे. ज्या साईडला वेट जास्त असतं त्या साईडला सेंटर ऑफ मास मिळत जातो ना. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या पेनचं इकडं वेट जास्त असेल आणि इकडं कमी असेल तर सेंटर ऑफ मास इकडं कुठेतरी मिळत जातो. इमॅजिन होतं. तशा टाईपमध्ये हा फोर्स जास्त आहे म्हणून ह्या दोन फोर्समधला हा फोर्स जास्त असल्यामुळे ह्या दोघांचा रिझल्टंट या साईडला यायला बघायला मिळेल आपल्याला. ओके, सो दिस इज व्हॉट, दिस इज द रिझल्टंट mg डॅश. समजतंय का बघा. रिझल्टंट मी mg डॅश असाच का दाखवला बघा. शेवटी रिझल्टंट म्हणजे मास इंटू ग्रॅव्हिटी दाखवायचे, वेट दाखवायचं ना, म्हणून दाखवलं. म्हणजे या पॉईंटला असताना आपण पृथ्वीकडं अट्रॅक्ट होतोय असं पण म्हणतोय, पण थोडंसं आपल्यावरती हा पण फोर्स असल्यामुळे आपण थोडंसं पृथ्वीच्या सेंटरकडनं न जाता थोडंसं इकडे येतो. पण आपण जेव्हा इथं असू तेव्हा मात्र बरोबर पृथ्वीच्या सेंटरवरती असं आपण म्हणूया बघा. मी तुम्हाला एक इमॅजिन होतं का बघा, एक स्पेअर आहे असा आणि तुम्हाला सांगितलं की चला तुम्ही जाऊन या स्पेअरवरती उभं राहा जावं. मग चला तुम्ही इथं येऊन उभं राहू शकता ह्या स्पेअरवरती ना. बघा इथं उभं राहू शकताय, म्हणजे तुम्ही पडत नाही आहात, तुम्ही उभं राहू शकताय. इथं थोडंसं तुम्ही तिरकं होताय बघा, तुम्हाला वाटतंय की आता तुम्ही पडताय की, आणि इथं पूर्णपणेच तुम्ही असं होत आहे असं इमॅजिन करूया. पण असं होत नाही, पण समोरून दिसताना असं दिसतंय ना. सो इथं तुम्ही पडणार आहात. याचा अर्थ काय, इथं ग्रॅव्हिटी जास्त आहे आणि तुम्ही जसं इकडं जाल तशी तुमची ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाते आणि इथं थोडीशी कमी होते. कमी म्हणजे 0 होत नाही, कमी होते. म्हणजे इथं 9.8 असेल तर इथं 9.7 वगैरे अशी होईल, थोडीशी कमी होते ग्रॅव्हिटी. हे आपल्याला सांगायचं. म्हणजे लॅटिट्यूडमुळे अशी ग्रॅव्हिटी काय होत जाते, कमी कमी होत जाते. लक्षात आलं, इथपर्यंत समजला का बघा. चला, सो आपण रिझल्टंट काय लिहिला, mg डॅश. ह्या दोघांचा रिझल्टंट आहे ना. मग हा रिझल्टंट mg डॅश इज इक्वल टू mg प्लस असं लिहू मी. इथं लिहितो बघा, रिझल्टंट mg डॅश इज इक्वल टू mgचा आणि कोणाचा, mr ओमेगा स्क्वेअरचा रिझल्टंट आहे. म्हणून ह्या दोघांची ॲडिशन इज इक्वल टू हे लिहिलं तर चालेल. यातला m तर जाईल, कॅन्सल होईल. देअरफॉर g इज इक्वल टू काय येईल, g प्लस, सॉरी लिहू शकतो आपण रिझल्टंटवरून आपण g डॅश इज इक्वल टू g प्लस r ओमेगा स्क्वेअर असं लिहू शकतो. समजतंय का बघा, लक्षात येते. नेक्स्ट, आता बघा रिझल्टंटची व्हॅल्यू मला काढायची. हे तर वेक्टर्स आहेत ना सगळे, ह्याला वेक्टर म्हणूया, ह्याला वेक्टर म्हणूया, आरला वेक्टर म्हणूया. वेक्टर्स आहेत बघा, हे वेक्टरच्या स्वरूपात असं लिहिलेलं आहे आपण. इथं कसं वेक्टरच्या स्वरूपात लिहितो आपण, आर बार स्क्वेअर रूटमध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी कॉस थीटा. आठवत आहे का. स्केलर वेक्टरमध्ये रिझल्टंटची व्हॅल्यू जर काढा म्हटलं तुम्हाला आरची, तर आपण कसं करतो, स्क्वेअर रूटमध्ये पहिल्या वेक्टरचा स्क्वेअर प्लस दुसऱ्या वेक्टरचा स्क्वेअर प्लस ट्वाईस पहिला वेक्टर दुसरा वेक्टर कॉस ऑफ अँगल बिटवीन दिस टू वेक्टर. ओके, मग ह्या दोन वेक्टरमधला अँगल म्हणजे कोण, हा म्हणजे हा. मग मला सांगा हा किती असेल, हे आपण एक्सटेंड केलं ना असं. सो हा थीटा आहे ना, आणि हा टोटल किती असेल 180. सो राहिलेला हा जो अँगल आहे तो किती असेल 180 मायनस थीटा असेल. लक्षात येते का बघा. म्हणजे दोन वेक्टर्स आहेत त्यांच्यामधला अँगल आपल्याला 180 वजा थीटा असा मिळाला. चला मग जी आपल्याला किती मिळेल सांगा, सॉरी जी डॅश किती मिळेल, स्क्वेअर रूटमध्ये जी स्क्वेअर प्लस आर ओमेगा स्क्वेअरचा स्क्वेअर प्लस जी आर ओमेगा स्क्वेअर ए बी कॉस ऑफ थीटा, आणि थीटा म्हणजेच कोण, कॉस ऑफ 180 मायनस थीटा. लक्षात येते का. कॉस ऑफ थीटाचा अर्थ काय की दोन वेक्टरमधला अँगल. मग दोन वेक्टरमधला अँगल किती आहे, एवढा आहे. सो आपण हे लिहिलं. सो जी डॅश इज इक्वल टू किती मिळणार आहे, स्क्वेअर रूटमध्ये जी स्क्वेअर प्लस
मी याला निग्लेक्ट करतो. कुणाला? आर ओमेगा स्क्वेअर आणि त्याच्याही स्क्वेअरला. का तर आर ओमेगा स्क्वेअर ही खूप लहान व्हॅल्यू आणि बेरजेमध्ये आहे म्हणून निग्लेक्ट करतो. मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की प्लसमधली मायनसमधली टर्म आपण निग्लेक्ट करू शकतो, गुणाकार भागाकारमधली करू शकत नाही. लक्षात येते ना? म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की समजा तुमच्याकडं 100 अधिक 1 आहेत, हे तुम्ही असं म्हणू शकता. 101 म्हणजे जवळपास 100 आहे म्हणू शकता. पण 100 × 1 असं जर असेल तर हा 1 जर तुम्ही 0 केला तर आन्सर किती येणार? 0 होणार ना. म्हणजे बेरजेमध्ये आपण निग्लेक्ट करू शकतो पण गुणाकारामध्ये निग्लेक्ट करू शकत नाही. म्हणून हे बेरजेमध्ये असल्यामुळे हे निग्लेक्ट केला, हितला नाही निग्लेक्ट करू शकत. ओके, सो हितला येणार आहे GR ओमेगा स्क्वेअर आणि हे कॉस ऑफ थीटा. फक्त मायनस कॉस थीटा असतं म्हणून मी मायनस लिहितो. सो जी डॅश किती मिळालं आपल्याला? जी स्क्वेअर मायनस 2 राहिला, सॉरी 2 असतो ना इथं. सो जी डॅश किती मिळाला? स्क्वेअर रूट मध्ये जी स्क्वेअर मायनस 2GR ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ थीटा. समजते सगळ्यांना? नेक्स्ट, देअरफॉर जी डॅश इज इक्वल टू अंडर रूट जी स्क्वेअर कॉमन काढूया. इथं कोण राहिला? 1 प्लस मायनस. आता इथनं जी स्क्वेअर कॉमन काढला, इथं 1 राहिला पण आतमध्ये जी स्क्वेअरनं डिवाइड झालं ना. सो आतमध्ये किती राहिला? 2R ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ थीटा अपॉन जी. कळते का स्टेप? बघा मी काय केलं, जी कॉमन काढलेला आहे पुन्हा हा जी बाहेर घेऊया. देअरफॉर जी डॅश इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2R ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ थीटा अपॉन जी. प्रत्येक स्टेप व्यवस्थित समजून घ्या. काय लिहिलं मी? जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस 2R ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ थीटा अपॉन जी. आता थोडीशी ही जी टर्म आहे ह्या टर्मला एक मी मॅथमॅटिकल लिहितो. ठीक आहे. आता ही टर्म ॲक्च्युली लहान आहे, खूप लहान आहे. का तर आर ओमेगा स्क्वेअर लहान आहे म्हणलं आपण, कॉस थीटा. सो सिन्स दिस 2R ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ थीटा अपॉन जी इज व्हेरी स्मॉल. ओके, आणि ह्याची पॉवर काय आहे? पुन्हा 1/2 आहे ना. हा 1 ठीक आहे पण ह्याची पण पॉवर 1/2 आहे ना. टोटल हे जर मी काढलं तर 1/2 पॉवर होणार आहे. सो रूल प्रमाणे काय होतं? 1/2 पॉवर म्हणजे स्क्वेअर रूट म्हणजे 1/2 पॉवर. तर ती पॉवर तिथे कशी ॲडजस्ट होते बघा. सो जी डॅश इज इक्वल टू जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस हे 1/2 म्हणजे त्या पॉवरचं 1/2 आणि ही पूर्ण संख्या म्हणजे किती? स्क्वेअर ब्रॅकेट टाकतो मी आणि इथं स्क्वेअर असला ब्रॅकेट टाकतो. सो 2R ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ थीटा अपॉन जी. समजते का स्टेप? बघा. सो जी डॅश किती मिळाला आपल्याला? जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस 1/2 2R ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ थीटा अपॉन जी. म्हणजे हे थोडक्यात एक मॅथमॅटिकल इक्वेशन हवं तर मी देतो तुम्हाला. स्क्वेअर रूटमध्ये 1 मायनस एक्स असेल तर हे 1 मायनस एक्सची पॉवर 1/2. सो हे लिहिताना 1 मायनस x/2 असं लिहिलं तरी चालतं. ठीक आहे. सो तशा टाईपमध्ये हे थोडंसं इथं लिहिलेलं आहे. 2 तर कॅन्सल होईल. सो देअरफॉर जी डॅश किती मिळेल? जी इंटू ब्रॅकेट 1 मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ थीटा अपॉन जी. ह्या जी आता आतमध्ये मल्टिप्लाय करूया. सो जी डॅश इज इक्वल टू जी मायनस ह्या जीला हा जी निघून जाईल आर ओमेगा स्क्वेअर कॉस ऑफ थीटा. बघा इथपर्यंत समजतंय का? ह्याला आपण हवं तर इक्वेशन 1 म्हणूया. ओके, थोडंसं इथं येऊया. बघा ही डायग्राम अशी समजते का? दिस इज वॉट थीटा, दिस इज वॉट स्मॉल आर, दिस इज वॉट कॅपिटल आर. बरोबर आहे ना? सो याच्यामध्ये मी जर कॉस थीटा वापरला तर मला काय येईल? ॲडजस्टंट अपॉन हायपोटेनियस. देअरफॉर स्मॉल आर मला किती मिळेल? कॅपिटल आर कॉस थीटा मिळेल. चालेल. सो दिस इक्वेशन आपण याच्यात पुट करूया. सो जी डॅश इज इक्वल टू जी मायनस स्मॉल आर बद्दल आर कॉस थीटा ओमेगा स्क्वेअर आणि हे कॉस थीटा. सो देअरफॉर जी डॅश इज इक्वल टू मला किती मिळेल? जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. सो दिस इज आवर फायनल इक्वेशन. बघा. सो जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा. थोडंसं वेगळ्या पद्धतीनं मी प्रूफ सांगायचा प्रयत्न केलेला आहे.
आणि प्रत्येक टर्म याच्यातली व्हॅलिड आहे, रिझल्ट म्हणजे समजण्यासारखी आहे. तुम्हाला जर याच्यात काही शंका वाटत असेल तर तसं मला मेसेज करा किंवा मला तसं कळवा. हे तुम्हाला सगळ्यांना समजतंय असं मी इमॅजिन करतोय. थोडासा वेळ लागला या पॉईंटला, पण महत्त्वाचं आहे आणि इंटरेस्टिंग पण आहे. लक्षात आलं का बघा. आता ह्या इक्वेशनवरून तुम्ही सांगू शकता जी डॅश म्हणजे कुठली इफेक्टिव्ह ग्रॅव्हिटी म्हटलं जातं किंवा रिझल्टंट ग्रॅव्हिटी ह्या पॉईंटची, ती किती आहे, जी मायनस समथिंग. समथिंग आहे म्हणजे काहीतरी हे स्मॉल आहे ते ह्याच्यातनं वजा होणार आहे, म्हणजे 9.8 पन्नं ते वजा होणार आहे. म्हणून जे आपलं टोटल जी डॅश येईल ते किती येणार आहे मला सांगा, 9.8 पेक्षा कमी येणार आहे. इथं साहजिकच ना, एवढं कमी होईल. लक्षात येते. सो दिस इज द effective acceleration due to gravity at point P and varies with latitude theta. चला रब करतो मी. आय होप की तुम्हाला हे इथपर्यंत समजलं असेल. आता याच्या काही कंडिशनल केसेस आहेत त्या बघूया. ओके, सो राईट डाऊन नेक्स्ट पॉईंट. हे सगळं एक्सप्रेशन झालं असेल जस्ट त्याच्याच खाली लिहा. डिस्कस द व्हॅरिएशन ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. डिस्कस द व्हॅरिएशन ऑफ acceleration due to gravity at poles and equator due to at pole and equator, pole वरती आणि equator वरती, pole and equator due to latitude theta. आता मगाशी मी तुम्हाला सांगितलं की अर्थ सरफेस, दिस इज पोल, दिस इज इक्वेटर. एकदा आपण समजा इथं आणि एकदा समजा आपण इथं आहे असं आपण म्हणूया. ओके, सो केस फर्स्ट ॲट पोल म्हणतो मी, ॲट पोल. आता मला सांगा, मगाशी आपण इथं म्हणलो ना पॉईंट पी. सो पॉईंट पीला जी डॅश किती मिळाला होता आपल्याला, जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर cos square theta. Okay, but at pole theta is equal to what? साहजिकच 90 डिग्री असेल ना. सो पोल जेव्हा आपण पोलवरती आहे तेव्हा थिटाची व्हॅल्यू किती असेल, 90 असेल. सिंपल ना. सो देअरफॉर जी डॅश जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर 90. बट कॉस 90 किती घेतो आपण, बरोबर ना. सो कॉस 90 इज 0. सो हे सगळं काय होणार आहे, 0 होणार आहे. सो देअरफॉर जी डॅश किती मिळेल, जी मिळेल म्हणजेच किती, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे पोलवरती आपण जोपर्यंत आहे इथं, म्हणजे हा थिटा आता इथं असणार आहे म्हणजे 90 होणार थिटा, तेव्हा ग्रॅव्हिटी जास्त असेल बघा ह्या पॉईंटला. लक्षात येत आहे. सो ॲट पोल वी कॅन से दॅट ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मॅक्सिमम आणि त्याची व्हॅल्यू ही आपण लिहिलेली आहे. सो वी कॅन हॅव द 9.8. त्यात पण 9.833 एवढी ॲक्युरेट म्हटलं तरी सुद्धा चालतं. 9.8322 असं म्हटलं तरी सुद्धा चालू शकतं, पण आपण 9.8 व्हॅल्यू घेतो, कन्सिडर करतो. ओके, नेक्स्ट सेकंड केस. तुम्ही एका खाली ऐकल्या. केस सेकंड ॲट इक्वेटर म्हणतो मी, ॲट इक्वेटर. आता थिटा किती असेल इक्वेटरवरती, 0 डिग्री. बघा ॲट इक्वेटर म्हणजे काय की हा जो रेडियस वेक्टर आहे तो इथं घ्यायचा. सिंपल, हा रेडियस वेक्टर इथं घ्या. मग हा रेडियस वेक्टर इथे घेतला तर थिटा किती होणार आहे, 0 होणार आहे. सो देअरफॉर जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर 0. बट कॉस 0 किती असतं, 1 असतं. सो देअरफॉर जी डॅश इज इक्वल टू किती होणार, जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर. दिस इज द व्हॅल्यू ऑफ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट
ह्याला इफेक्टिव्ह ग्रॅव्हिटी म्हटलं जातं. ही मिनिमम राहणार ना आता थोडीशी, मिनिमम. ही कशी आहे, मॅक्सिमम. सो दिस इज आवर कंडिशनल केस, दॅट इज पोल अँड इक्वेटर. आता याच्यामध्ये अजून सुद्धा थोडंसं डिटेलिंग आहे, बुकमध्ये दिले त्या पद्धतीनेच आपण घेऊया. ओके, सो ह्या 2 केसेस तुम्हाला व्यवस्थित समजल्या का बघा. चला लिहून घ्या इथपर्यंत. ओके, अजून एक 2 कंडिशनल केसेस आपण याच्यामधले बघूया. मी थोडंसं कम्पॅरेटिव्हली लिहितो, तुम्ही सुद्धा कम्पॅरेटिव्हली करा. आता प्रॅक्टिकली किंवा थेरॉटिकली त्या घेतल्या जात नाहीत, बट प्रॅक्टिकली त्या कन्सिडर केल्या जातात. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की असं कसं, मला थोडंसं सांगा. अर्थला आपण ठीक आहे स्पेअर म्हणतो, पण एक्झॅक्टली स्पेअर आहे का, तर नाही. अर्थ थोडंसं इलिप्टिकल शेप, अंडाकृती थोडीशी आहे पृथ्वी जी आहे. मग मला सांगा, थोडंसं जर असा शेप असेल तर या शेपमध्ये रेडियस सगळीकडे एकसारखी असेल का, नसेल. थोडाफार फरक असू शकतो. हां, आपण जर असं कधी ऐकलं का की अर्थ इज परफेक्ट स्पेअर, नाही, परफेक्ट स्पेअर आपण म्हणत नाही. प्रॅक्टिकली अर्थ वेगळे आहे, थेरॉटिकली परफेक्ट स्पेअर म्हणतोय, बट प्रॅक्टिकली थोडीशी इलिप्टिकल आहे. त्यामुळे थोडासा रेडियसमध्ये चेंज आहे अर्थच्या, म्हणजे इक्वेटरला वेगळे, पोलला वेगळे आहे. मग रेडियसमध्ये चेंज असेल तर थोडासा ग्रॅव्हिटीमध्ये पण काय असू शकतो, डेफिनेटली चेंज असू शकतो. लक्षात येते. सो त्या 2 केसेस आपण कंडिशनल बघूया. ॲट विच प्लेस ऑन द अर्थ सरफेस, मी लिहितो त्या पद्धतीनंच लिहा. ॲट विच प्लेस ऑन द अर्थ सरफेस द acceleration due to gravity is minimum. साहजिकच इक्वेटर आपण सांगू शकतो. अँड व्हाय, याचा थोडासा टेक्निकली आन्सर आपण लिहायचा प्रयत्न करूया. बघा, तुम्हाला मी आधीच अर्थ सांगितला की ॲक्च्युअल आपण आता इक्वेटर आणि पोलवरची बघितली ग्रॅव्हिटी, पण तिथं रेडियसचा फरक पडतो. मग ग्रॅव्हिटीमध्ये सुद्धा थोडासा तिथं काय होतो, फरक पडतो. का तर अर्थ ही इलिप्टिकल आहे, बल्गिंग होतं, अर्थचं फिरते तशा टाईपमध्ये. बल्गिंग समजलं ना मगाशी मी सांगितलं होतं तसं. त्यामुळे थोडासा या 2 केसमध्ये फरक आहे. आणि पुढची केस अशी असेल की ॲट विच प्लेस ऑन द सरफेस ऑफ द अर्थ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मॅक्सिमम अँड वाय. सो पुढचाही मी हवं तर इथंच अशा पद्धतीनं हेडिंग लिहितो. ॲट, आता ही हेडिंग जी आहेत ती बुकमध्ये शक्यतो दिलेली नसतात बघा, आपण त्या पद्धतीनं ती नोट्समधली लिहितोय, म्हणजे अजून इन डिटेल लक्षात येतं. At which place on the surface, on the earth surface किंवा surface of earth म्हणतात इथे मी, the acceleration due to gravity is maximum. and पुन्हा why. सेम याच्यासारखंच हा क्वेश्चन आपण लिहिला. सो हा पॉईंट असेल तो इक्वेटरचा असेल आणि हा पॉईंट असेल तो पोलचा असेल. आता इक्वेटर आणि पोल सगळं मग अशा आपण लिहिलेलं आहे, मी थोडक्यात ते सगळं रिपीट करतो. सो पहिला पॉईंट असेल द ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मिनिमम ॲट इक्वेटर. ओके, since theta is equal to 0 degree, so g dash is equal to g minus r omega square cos square 0, so g dash is equal to g minus r omega square. हे आपण लिहिलेलं आहे. ओके, but at equator we can define the r, that is 6378. हा फरक लक्षात येतोय का बघा. आपण जनरली 6400 किलोमीटर घेतो अर्थची रेडियस बऱ्याच कॅल्क्युलेशन्समध्ये. परफेक्ट व्हॅल्यू, परफेक्ट म्हणजे थेरॉटिकल व्हॅल्यू. बट जर ॲक्च्युअल आणि प्रॅक्टिकल बघितलं तर इक्वेटरवरती रेडियस वेगळी दाखवते, 6300. थोडासा फरक दिसतोय, 6400 आणि 6378. म्हणजे आपण असं म्हणूया की जवळपास 22 किलोमीटरचा फरक थोडासा इथं दिसतोय आपल्याला. सो ही आरची व्हॅल्यू जर इथं पुट केली, ओमेगा म्हणजेच काय 2π/t आणि टी म्हणजे काय 24 hours घेऊया आपण. ओके, सो मग ह्या सगळ्या जर व्हॅल्यू पुट केल्या तर आपण जी डॅश जी आहे ती 9.7804
मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढी लिहायची. सो ही मागाशी आपण इक्वेटरसाठी सांगितलं होतं 9.7804 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके. ॲज वेल ॲज अल्सो किंवा ॲज वेल ॲज अल्सो काही म्हणा, जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर असं म्हणतो बघा. ओके. जी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर स्क्वेअर. सो radius is maximum, so we can say that acceleration due to gravity is minimum. Shape of earth is actually an ellipsoid. Shape of earth is actually ellipsoid. ओके. हे एक रिझन आहे. सो एवढं सगळं महत्त्वाचं पॉईंट सिंपल आहेत ना, मगाशी बघितलेले आहेत तेच सगळे पॉईंट्स इथं आपण लिहितोय. आणि बल्गड ॲट इक्वेटर म्हणजे अर्थ बल्गिंग होतं आहे अर्थचं. सो बल्गड मी म्हणतो बल्गड ॲट इक्वेटर. ओके. सो अर्थ इज बल्गिंग ॲट इक्वेटर, हे लक्षात ठेवा, बल्गिंग ॲट इक्वेटर. अँड अर्थ इज ॲक्च्युअली इलिप्सॉइड इन द शेप, म्हणजे इलिप्टिकल टाईपमध्ये शेप आहे, त्यामुळे सगळीकडची रेडियस आपल्याला सेम आहे. प्रॅक्टिकली असं म्हणता येणार नाही. समजलं इथपर्यंत? चला आता हे सगळं अशाच पद्धतीनं पुढे लिहूया. So the acceleration due to gravity is maximum at equator. That is, आपण थीटा किती घेऊया? थीटा 90 डिग्री कन्सिडर करूया. So therefore g dash is equal to g minus r omega square cos square हे 90 येईल. बट cos 90 0 असल्यामुळं g dash is equal to g आपण घेतो. सिमिलरली बट ॲट पोल 6356 किलोमीटर 6356, बट ॲट पोल r is equal to 6356 किलोमीटर. म्हणजे थोडीशी अजून रेडियस काय झाली, कमी झाली असं म्हणूया. मग रेडियस थोडी कमी झाल्यामुळं याच्यापेक्षा ग्रॅव्हिटी थोडीशी वाढेल ना, कारण रेडियस आणि ग्रॅव्हिटी कशा आहेत, एकमेकांना इन्व्हर्सली आहेत ना. मग आता या केसमध्ये आणि या केसमध्ये रेडियसचा विचार करा. इथं 6378 आहे आणि इथं 6375 आहे. मग मला सांगा इक्वेटरकडनं रेडियस पोलकडं चालल्यानंतर रेडियस काय होते, कमी होते. याचा अर्थ इक्वेटरकडनं पोलकडं चाललं की ग्रॅव्हिटी काय होणार आहे, वाढणार आहे. सो 9.8322 मग अशा आपण लिहिलं होतं ती व्हॅल्यू आहे. बाकी हे ओमेगा आपण एवढंच ठेवूया. सो देअरफॉर g dash is equal to g, that is 9.8322 मीटर पर सेकंड स्क्वेअर. बघा मला कन्सेप्च्युअल तुम्हाला काय सांगायचं हे समजलं का बघा. अल्सो हे बाकी सगळं मग सेम, इथं सुद्धा सेम. बाकी हे शेप ऑफ अर्थ हे सगळं वाक्य सेम आहे तसं. बघा थोडंसं कंपॅरेटिव्ह पुन्हा एकदा बघा मी सांगतो तुम्हाला, दोन्हीचं नक्की कंपॅरेटिव्ह कशा पद्धतीने केलेलं आहे. एक इक्वेटर वापरलेला आहे आणि एकामध्ये पोल वापरलेला आहे. क्वेश्चन जर बघितला तर सांगितलं की कुठल्या पॉईंटवरती ग्रॅव्हिटी ही कमी असते आणि कुठल्या पॉईंटवरती ग्रॅव्हिटी ही जास्त असते. मग हे ॲक्च्युअल प्रॅक्टिकली परफेक्ट व्हॅल्यूज ह्या आहेत. पण हे ठीक आहे, थेरॉट प्रॅक्टिकली विचार करायचं झालं, पण जर कधी न्यूमरिकल्समध्ये घ्यायचं असेल तर काही आपल्याला अशा नाहीत घ्याव्या लागत. तिथं डायरेक्ट आपण 6400 घेतो किंवा फार फार तर दिल्या कंडिशन्स की इक्वेटरवरती किती, पोलवरती किती, तर मात्र ह्या व्हॅल्यूज मग आपल्याला घ्याव्या लागतील. लक्षात येतं. सो नवीन सिलेबसप्रमाणे थोडंसं हे मॉडिफाय झालेलं आहे. त्याच्यामध्ये जुन्या सिलेबसमध्ये फारसं डिटेल दिलेलं नव्हतं आणि जुन्या सिलेबसला हा 12th टॉपिक होता जो तुम्हाला 11thला आलेला आहे. ओके, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी ह्या मॉडिफाय केलेल्या आहेत. आय होप की तुम्हाला हे समजलं असेल. चला व्यवस्थित लिहून घ्या. याच्यामध्ये काही शंका असतील तर तशा डिफाईन करा, नोट डाऊन करा आणि मला नंतर विचारा. ओके, सो इथं हा लॅटिट्यूडचा पूर्ण पॉईंट सांगतो. याच्यावरचं एक न्यूमेरिकल बघूया. टेक्स्टबुकमध्ये ॲक्च्युली आता न्यूमेरिकल याच्यावरती अवेलेबल नाही म्हणून एक आउट ऑफ टेक्स्टबुक आहे, एक न्यूमेरिकल तुमच्यासाठी येतोय. क्वेश्चन पहिल्यांदा सगळ्यांनी लिहून घ्या. द अर्थ इज रोटेटिंग विथ अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा अबाउट इट्स ओन ॲक्सिस. कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ द अर्थ.
if r omega square is equal to 0.03386 meter per second square, so calculate the weight of the body of mass 100 gram at latitude 25 degree Celsius, सॉरी 25 डिग्री, ब्रॅकेटमध्ये स्मॉल जी दिलेला आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. चला, सो आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे आणि काय दिलेलं आहे हे थोडंसं आधी आपण लिहून घेऊया. बघा, पहिल्यांदा आर ओमेगा स्क्वेअर दिलेला आहे, डायरेक्ट आर ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू दिलेली आहे. आर ओमेगा स्क्वेअर पहिल्यांदा क्वेश्चन लिहून घ्या सगळ्यांनी. सो आर ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 0.03386 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, बिकॉज दिस इज द ॲक्सेलरेशन. लॅटिट्यूड दिलेला आहे, मास दिलेला आहे 100 ग्रॅम दिलेला आहे, 100 ग्रॅम. सो हे आपल्याला कन्वर्ट करावं लागेल 100 इंटू 10⁻³ kg ना. सो इट बिकम्स 0.1 kg म्हणलं तरी चालेल किंवा आहे तसं ठेवलं तरी चालेल, काही हरकत नाही. नेक्स्ट, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलेली आहे, पोलवरची थोडक्यात दिलेली आहे म्हणून आपण 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अँड कॅल्क्युलेट द वेट ऑफ द बॉडी, त्या लॅटिट्यूडच्या ठिकाणचं वेट फाइंड आउट करायचं. वेट म्हणजे डब्ल्यू म्हणतो ना आपण. ओके, सो वी कॅन राईट द फॉर्म्युला फॉर वेट. वेटसाठी काय लिहितो आपण, mg लिहितो ना, मास इंटू ग्रॅव्हिटी. पण मास इंटू ग्रॅव्हिटी कुठली लिहिली पाहिजे, लॅटिट्यूडवरची ग्रॅव्हिटी लिहिली पाहिजे ना. सो जी डॅश ही काय आहे, ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲट लॅटिट्यूड, जी काय 25 डिग्री आहे ना लॅटिट्यूड, त्याची ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. सो हा फॉर्म्युला बघा, समजला का. हा फॉर्म्युला आपल्याला सॉल्व्ह करा. आता मास माहिती आहे पण जी डॅश माहीत नाही. बघा, बट वी हॅव जी डॅश इज इक्वल टू जी मायनस आर ओमेगा स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा. दिस इज द व्हॅल्यू ऑफ जी डॅश. झाली का मगाशी व्हॅल्यू. ओके, सो हा फॉर्म्युला आपण फाइंड आउट केलेला आहे. सो देअर फोर जी डॅश इज इक्वल टू जी इज वॉट 9.8 मायनस आर. आता आर दिलाय का बघा, ॲक्च्युअल आर दिलेलं नाही आहे, बट वी कॅन, पण आर ओमेगा स्क्वेअर दिलेलं आहे बघा, हे डायरेक्ट दिलेलं आहे बघा. आता ही व्हॅल्यू अशी का दिली तुम्हाला लक्षात येते का बघा, कारण हे दोघं पण जनरली कॉन्स्टंट म्हणतो आपण. आर म्हणजे 6400 किलोमीटर किंवा मधला पॉईंट आहे ना, त्यामुळे 6400 किलोमीटर घ्यायचं. आणि ओमेगा म्हणजे 2π/t स्क्वेअर. ओमेगा स्क्वेअर म्हणजे 2π/t स्क्वेअर घ्यायचं. आणि टी म्हणजे 24 आवर्स घ्यायचं. त्याचं पुन्हा सेकंदात कन्वर्ट करायचं. म्हणजे हे सगळं कॅल्क्युलेशन आपल्याला अवघड जाऊ शकतं. त्यामुळं डायरेक्ट व्हॅल्यू तुम्ही जरी पाठ केली आर ओमेगा स्क्वेअरची तरीसुद्धा चालू शकते. का तर कॉन्स्टंट आहेत ना, कॅपिटल आर पण कॉन्स्टंट आहे आणि ओमेगा पण कॉन्स्टंट आहे. ओके, सो आर ओमेगा स्क्वेअर डायरेक्टली दिलेला आहे 0.03386 आणि कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे किती, कॉस स्क्वेअर 25. फक्त आता तुम्हाला काम काय करायचं आहे, आधी पहिली टास्क तुमची ही असेल. सो ऑब्वियसली दिस इज युअर होमवर्क टास्क. कॉस 25 बघायचा, पॉईंट समथिंग येईल, त्याचा स्क्वेअर करायचा. सो इट बिकम्स 0.9063 येते का चेक करा. .9063 आणि याचा स्क्वेअर आहे ना, कॉस स्क्वेअर असल्यामुळे. ओके, समजते ही स्टेप. सो हे मल्टिप्लाय करा आणि ते 9.8 मधनं मायनस करा. सो तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळेल 0.9772 आणि हे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सो दिस इज द ग्रॅव्हिटी. पण आपल्याला विचारलंय काय बघा, वेट. वी हॅव टू फाइंड आउट द वेट. वेट म्हणजे काय, मास इंटू ग्रॅव्हिटी. बट व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर द वेट, बट वेट इज इक्वल टू मास इंटू इफेक्टिव्ह ग्रॅव्हिटी. मास किती घ्यायचा आता, 0.1 घ्या, इंटू ग्रॅव्हिटी किती घ्या 0.9. सो वी कॅन 0.9772 तेवढंच येईल. सॉरी, इथं हे 0.977 ग्रॅव्हिटी आहे आणि हे वेट. वेट म्हटल्यावर कशात लिहूया आपण, न्यूटनमध्ये लिहूया. सिंपल एक अशा टाईपचा
बघा थोडासा डिफिकल्ट म्हणजे तीन मार्कचा म्हणूया आपण, 2 मार्कचा नाही आहे, कारण 2 वेगळे फॉर्म्युले आपल्याला इथं डिफाईन करायचे आहेत. एक आपला हा महत्त्वाचा फॉर्म्युला आहे ज्याच्यावरून आपण इफेक्टिव्ह ग्रॅव्हिटी पहिल्यांदा फाइंड आउट करतोय आणि त्याच्यावरून आपण वेट फाइंड आउट करतोय. बघा समजलं का सगळ्यांना? व्यवस्थित लिहून घ्या. याच्यामध्ये काही शंका असेल तर तशी डेफिनेटली विचारा. ओके, सो मला वाटतंय आजच्या लेक्चरला बस एवढं. सो जो काही आपला एक्सप्रेशनचा आत्ता पार्ट झालेला आहे तो फक्त महत्त्वाचा आहे. हे न्यूमेरिकल वाईज काय हे इझी आहे एकदम. टेक्स्टबुकमध्ये काय याचं न्यूमेरिकल नाही म्हणून हे एक एक्स्ट्रा न्यूमेरिकल इथं फक्त घेतलेलं आहे. ठीक आहे, सो थांबूया आपण. सो कालचं लेक्चर आजचं लेक्चर बघा. आजच्या लेक्चरला पूर्णपणे लॅटिट्यूडचा स्टडी केलेला आहे आपण. न्यूमेरिकल काय फक्त एक घेतलं, टेक्स्टबुकमध्ये न्यूमेरिकल अवेलेबल नाही आहे. आता याच्यामधला एनर्जीचा पार्ट राहिलेला आहे ग्रॅव्हिटेशनमधला. एनर्जी आहे, टाईम पिरियड आहे, सोपा पार्ट आहे. एस्केप व्हेलॉसिटी आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे, ओके, बाइंडिंग एनर्जी आहे, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी. एवढा पार्ट राहिला की हा टॉपिक संपतोय. त्यामुळे तो पॉईंट घेऊन आपण पुढच्या लेक्चरला भेटूया आणि त्याच्यावरचे जे काही न्यूमेरिकल्स असतील त्याचं डिस्कशन करू. आणि हा टॉपिक झाल्यानंतर 1-2 दिवस स्पेशली आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे की CETला विचारलेले क्वेश्चन्स ग्रॅव्हिटेशनवरती, कारण हा टॉपिक 12thला असल्यामुळे याच्यावरचे बरेचसे क्वेश्चन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. सो ते आपण टॉपिक एंड झाल्यानंतर डिस्कशन करूया. ओके, सो आजचं सगळं व्यवस्थित अभ्यास करा, नोट्स प्रिपेअर करा. काही शंका असेल तर डेफिनेटली विचारा. आपण भेटूया पुढच्या लेक्चरला. थँक्यू सो मच.